कोरेगावचं मैदान आणि कोरेगावच्या मैदानात ज्यानं आदतमध्ये मित्रांनो पेडगाव पुसेगावला 1 नंबर मिळवला आणि अनेक कोरेगावच्या मैदानानंतर अनेक त्याच्यावर संकट आली, अनेक गोष्टी घडल्या, परंतु हटला नाही, पाय रोवून उभा राहिला सचिन आपला. आणि आज कोरेगावचं मैदान काय भय तुम्ही म्हणजे मागाशी तुमच्या डोळ्यात अश्रू बघितलं. खरंच म्हणजे सचिन ज्यावेळेस पुशेगाव हिंद केसरी झाला आदत वयात, तिथून पुढचा त्याचा जो काळ चालू झाला पुढचा, तो खरंच त्याचा संघर्षाचा काळ होता की प्रत्येक गोष्टीला तो संघर्षातून इथपर्यंत आता उभा राहिलाय. त्याला त्याच्या पेडगाव नंतर 1 मैदान 2 मैदानानंतर त्याची शस्त्रक्रिया झाली, त्याच्यानंतर त्याचं एक महिन्याची त्याला रेस्ट झाली आणि त्या संघर्षातून बी उठून आज सलग 4 महिन्यात 3 हिंद केसरीचा मानकरी आणि 1 महाराष्ट्र केसरीचा मानकरी असं त्यांनी मला एवढं मोठं म्हणजे एक महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा या 14 देशात इतकं नाव मोठं नंदीने केले की त्याचं खरंच आपण त्याचं ऋण कधीच फेडू शकत नाही. एक वेगळा पळाला सचिन मित्रांनो. मागच्या मैदानात गटाला मार खाल्ला म्हणून अनेक लोकांना वाटलं, त्यांनी म्हटलं आले सचिन काय विषय, काय गटालाच मार खाल्ला, आता कोरेगावचं मैदान काय गाजवतोय. अनेक लोकांनी हे केलं, पण आज त्यानं दाखवून दिलं की मी किती पळू शकतो. धनुभाव सगळ्यात गोष्ट महत्वाची सांगायची म्हणलं, तुम्ही आज गटाचं मला बोलताय, परंतु माझे चालू मैदानातून 1 नंबर केलेला असताना पैरे तुटले. तर हे मी खरंच उर्मिलाताईंचे म्हणा किंवा आपले एकनाथ दादांचं म्हणा किंवा आमचे आप्पा ड्रायव्हरचं म्हणा आणि मेन आमचे बल्ला सरांचे खरंच इतकं उपकार म्हणजे ऋणी आहे की आज सचिननं सलग 2 वेळा मैदाना मार खाल्लेला असताना सुद्धा ताईंनी पण आपल्याला दिलेला शब्द डावलला नाही. आणि आज खरंच ताईंचा बी इतका मोठा विश्वास होता की चिल्लीपिल्ली ताई पहिल्यापासून म्हणत होती चिल्लीपिल्ली काय करू शकते हे कोणच सांगू शकत नाही, आणि ताईंचा खरंच ह्या वासरांवर विश्वास होता. परंतु आमच्या शेजारीच आमच्या काळजात राहून आमच्या नंदीवर थोडासा कुठेतरी गैरविश्वास दाखवला लोकांनी, आणि आज सचिननं पण दाखवून दिलं की मी किती संघर्षात असलो तरी मी कुठल्या स्टेजला आहे आणि कुठल्या ह्याला आहे ते त्यांनी चांगलं दाखवून दिलं. आज वेगळा बैल आहे, देवा अवतारी बैल आहे. मी म्हणेल एक घरणिकेचं राजा आणि सचिन म्हणजे पहिल्यापासून माझी आवडती बैल बरं काही. सुरुवातीचा काळ होता, राजाला पण सांगितलं हिंद केसरी होणार, सचिनला सुद्धा सांगितलं हिंद केसरी होणार, आणि यांनी माझा शब्द पाळला. आणि मग ह्या बैलाचा जेव्हा ह्या बैलाला हात लागला ना तेव्हा चांगलं काहीतरी होतं. त्या दिवशी दावणीला आलतो, माझा पायरा तुटला होता वासराचा, तर तिथं आलो. आता सचिन बशी आलो, आयला काय करायचं बहिणी आम्हाला पायरा दिला. त्या मैदानात क्वार्टर फायनल झालो, दुसऱ्या मैदानात सेमीला राहिलो, म्हणजे सचिनचा आशीर्वाद आलाय. आणि आज तुम्हाला ती गाडी हाणाय भेटली सचिनची. नाही माझं म्हणजे बरेच दिवस चाललं होतं, आमचा फोन व्हायचा ना आमचा, पण योगायोग काय जुळून येत नव्हता. आणि आता गाडी हाणायचं चाललंच होतं आपलं सचिनचं. योगायोगानं आता मी राजाची गाडी हाणतो, पायरा आमचा योगायोगानं झाला हिंद केसरी मैदानात, आणि हिंद केसरीचा गुलाल भेटला. ह्यात आता चांगला म्हणजे आपला हे झालं. एक सचिन मागच्या मैदानात गटाला थोडं हे झालं, म्हणजे फॉल झाली गाडी, पण पुढे उतरली विषय सोडा. परंतु तुम्हाला असं नाही का वाटलं, म्हणजे ताई बी काय म्हणल्या का? नाही काय आमचा विषय झाला ताईंचा की म्हणजे ताईंना माहित नव्हतं, मी आज म्हणलं ताईंना आज गेलता म्हणलं सचिन पळा असं झालं, पण त्यांचं काय त्यांच्या डोक्यात नसतं. ते आज म्हणजे आता आज ठरलंय परवाचं, तर ते उद्या काय होईल बघत नाही, डायरेक्ट परवाच. ताई चिलीपिली म्हणले, आज चिलीपिलीचा खेळ बघितला? चिलीपिलीचा खेळ बघितला की ताईंनी, पण ती म्हणल्या वेगळ्या अर्थानं माणसांनी अर्थ काढला वेगळा, असा विषय झाला फक्त तिथं. हा ताई प्रेमापोटी म्हणल्या, प्रेमापोटी म्हणल्या. ओके आज काय बैल कसा पळला मला सांगा. दाखवलं की चिलीपिलीच काय असतं ते चिलीपिला, आजच दाखवलं लगेच काय असं लावून. ड्रायव्हर आता तुम्ही पहिलं मैदान आहे आज आणि तुम्ही त्यांच्या भागातला बैल पब्लिक कसा बैल पळतो पब्लिक न, फक्त प्रेशर न पळतो बैल, भरपूर स्पीड मध्ये, लय स्पीड आहे पब्लिक न. अनेक लोकांना वाटलं आता सचिन पब्लिक न पळणार आहे, काय होतंय काय नाही. नाही बघितलं की आता एवढ्या कडनं एवढ्या टॉपच्या मैदानात मोठ्या गाड्यात कडनं 3 नंबर करायचं म्हणजे सोपं नाही गोष्ट. बरं आता मधनं जर असतं तर काय केलं असतं मला? 100% 1 नंबर केला असता, विशेष नाही. लिहून देऊन तुम्ही लिहून देऊन आज मग गट काढला तेव्हा लिहून देऊन सांगितलं होतं गुलाल आज होणार, ते काय अर्थच नाही, विशेष नव्हता. काय वाटतंय इथनं पुढं? मला वाटतंय तुम्ही हाणचालच गाडी सचिनची, काय कंटिन्यू सचिनची गाडी हाणार कसं? नाही हाणणार की गाडी, नाही काय अडचण. तस काय शाहिद भाई विषय काय सांगतो? कशा आहेत भाई, आता आमची म्हणजे मुलाखत नव्हती, आता आम्ही भागातला, आमच्या 5 किलोमीटर अंतर आहे. फोन आमचा म्हणजे होतो, मी करतो फोन सारखा आपला मध्ये आधी की गाडी हाणावी म्हणून, त्यासाठी नाही पण असंच गाडीचं कमी जास्त काय झालं की आपल्याला बी वाटतं ना आपल्या भागातला बैल आहे, पण आमचा असतो फोन असं झालं तसं झालं.
ते आमचं बरेच दिवस चाललं होतं ते झालं योगायोगानं जुळून आलं. ड्रायव्हर तुम्ही ह्या सीझनचा स्टार ड्रायव्हर आहे म्हणजे बऱ्या भल्या भल्या तुम्ही गाड्या ही करचाल पण जवळचा बैल असं तुम्हाला कधी वाटलं का सचिनची गाडी हाणावी एखादी? लय वेळा वाटलं होतं मग त्या ह्यानंच करायचं पण आपल्याला बी डायरेक्ट धडा होत नव्हता. मस्त आपण बी टॉप मध्ये आहे. तो बैल आज ओरिजिनल हिंद केसरी म्हणजे एक नंबर देशात म्हणजे भारतातला एक नंबर बैल म्हणलं तरी चालेल. पण ते आपण म्हणून गाडी हाणणं ते आपल्याला नाही ना तसं जमत दुसऱ्यागत. आपण बैल अड्ड्यात गेलो तर एकच गाडी हाणतो. बरं, आता कसं कसं करणार ड्रायव्हर आता समजा उर्मिलताईची गाडी तुम्ही हाणताय सचिनची गाडी उर्मिलताईची गाडी आता कधी आता आज तुम्ही एका पैरात पळा म्हणून चालले उद्या दोन्ही एकत्र आले तर काय करणार? आता आज तर थोडस ऍडजस्ट करावं लागतं. आपण करेल तसं बैलवाले बी करतात ऍडजस्ट नाही काय तसं समजून घेतलं म्हणजे होतं समजा असं काय नाही. काय सांगता ड्रायव्हिंग विषयी काय सांगता? ड्रायव्हिंग विषय ते सांगायला एवढं कमी आहे त्यांच्यासाठी. अतिशय चांगली ड्रायव्हिंग आहे आणि खरंच आम्हाला बी वाटत होतं की एवढा चांगला ड्रायव्हर आज आपल्या 5 किलोमीटरवर म्हणजे गावाच्या बांधाला आहे आपल्या म्हणजे शिवला आहे आणि एवढा चांगला ड्रायव्हर असून आपल्या गाडीवर बसता येत नव्हता. बैलगाडी क्षेत्रात एकच विषय जे होतं ते चांगलं होतं चांगल्यासाठी होतं हे कायम लक्षात ठेवायचं आणि पुढच्या दिवसाची वाट बघायची. सागर काय सांगशील जर आपला कंटिन्यू तुम्ही धावलेला आहे की बैल एका दाव्यानं बांधलेला असतो जर समोरनं जर आलं म्हणजे एका नवीन माणूस आलं हे हिंदी एक नंबरचा बैल आहे म्हणजे एकदम शांत बैल कोणी पण लहान पोरग पण त्याला म्हणजे जाऊन धरू शकते. सचिन नातेपुतेकरांसाठी एक गॉड गिफ्ट आहे एवढंच सांगतो मी बाकी काय सांगू शकत नाही सचिन बद्दल. काय बैलानं भरपूर काय दिलं आणि बैलावर कधी नाराज होत नाही त्या दिवशी गाठाला तर तुम्ही म्हणजे मला वाटलं पण नाही गाठाला तुम्ही माझ्या संग बोलत होते दिवशी गाठाला मार खाल्ला वाटलं पण नाही बाबा एखाद्या बैलानं मार काढला तर लय चिडचिड करतो माणूस. धनुभाव त्याच्या एका गटानं आणि एका मैदानानं मला असं काय फरक पडणार आहे. ह्या नंदीनं मी एवढं मला नंदीनं दिलेलं आहे की मी हे आजी आयुष्यभर जरी शेण काढत बसलो किंवा आयुष्यभर याची मालिश करत आणि याची सेवा करत बसलो तरी हे जो ऋण मी फेडू शकणार नाही. इतकं ह्या नंदीनं मला दिलेलं आहे आणि त्याचं मी कधीच परतफेड करू शकत नाही. या दिवशी हात फिरत सचिनला म्हणलं का तू एक नंबर केला आम्हाला एखादा गुलाल तुझ्या आशीर्वादानं होऊ दे आणि मला वाटतं लगातार 2 गुलाल एक क्वार्टर फायनलचा एक सेमी धनु खरंच योग म्हणायचा. त्या दिवशी तुम्ही सहज येऊ का नको आणि महत्वाचं म्हणजे जे पिस्टन त्यांचं काय नाव रे सोन्या अतुल खांडे मला त्यांनी म्हणले फक्त सचिनच्या शेजारी आम्हाला घरी आणून एक 10 मिनिट फक्त बांधायचं आहे म्हणले. का त्यांना का वाटलं काय मला माहित नाही पण त्यांनी 10 मिनिट आपल्या सचिनच्या शेजारी बांधले होते आणि त्या 10 मिनिटाचा त्या म्हणजे एक नंदीच्या मालकानं मला इतक्या वेळेस निरोप दिला किंवा जिथं जिथं गट काढला जिथं जिथं सेमी काढला तर तिथून मला आवर्जून फोन केला की सचिनच्या गोट्यावरून मी जसं आलोय असा अजून गुलाल मी सोडला नाही. आणि त्या माणसाला मला वाटतं किती महिने गुलाल नव्हता एक वर्षाचं बैल ती गट तर गट पीठ काढत होता पण आमच्या वासराला गट पण नाही गट सुद्धा नाही वासरा. अनेक लोक म्हणली अरे हे बलवान नंदी चारतंय ह्याच्याच वासरा गुलालाच नाही सचिनला चारतंय. ऐका ना ही बी खरंच लोकांची काय विचारसरणी खरंच चुकीची आहे आणि ते तुमचं खाद्य खात्यात ना खरंच चांगलं स्ट्रॉंग खाद्य आहे. का तर तुम्ही ज्या दिवशी खाद्याचं तुमच्या डोक्यात आलं तुम्ही मला वाटतं आपल्याच घरी आपण बसलो होतो आणि त्याच ठिकाणी तुम्ही मला सांगितलं की सचिनला तुम्ही काय काय देता आणि सचिनचं काय काय खाद्य असतं त्या फॉर्म्युल्यावरून किंवा तुमच्या अजून काही गोष्टीतून तुम्ही ते फॉर्म्युला तयार केला खाद्य तयार केलं. आणि मी असा माणूस आहे की माझ्या सचिनला ज्या काही गोष्टी आहेत मी ती जगाला द्यायसाठी तयार आहे. म्हणजे माझा ह्यात असा हे काय स्वार्थ नसतो किंवा ह्याच्यातून मला काय 2 रुपये कमवायचे किंवा काय नाही पण मला असे सचिन सारखे अनेक नंदी घडवायचे आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात सचिन सारखे नंदी घडले पाहिजेत आणि यातून एकच आहे मी बी एक शेतकरीचा मुलगा आहे याच्यातून गोवंश जगला पाहिजे आणि गोवंश वाढला पाहिजे एवढंच आपलं ह्याच्यातून एक ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी आपण 100% प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे. अनेक लोक मला फोन करून म्हणते दानाबा तुमचं खाद्य घालून गुलाल झाला आईला म्हटलं सगळ्याच गुलाल होतं मग माझा का गुलाल होत नाही सचिन. आता मी काय म्हणायचं आता मी आता एवढ्या मोठ्या मैदानात मी सांगू का आता आपण बी तेच खाद्य घालतोय तर कुठं ना कुठं आपल्याला बी आहे ना काहीतरी रिझल्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना. तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही त्यावेळेस बी मला म्हणला होता की सचिनला फक्त तुम्ही चारू नका का तर एवढ्या मोठा नंदी आहे एवढ्या मोठ्या ह्याच्यात तो पळतोय तरी पण मी डिरिंग केलं. मला माहित होतं ना जे मी घालतोय तेच तुम्ही मला त्यात दिलेलं आहे त्यामुळे मला काही एवढं काही वाटलं नाही त्यांना नंदेल सचिनला खुराक द्यायला काय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट
कडनी सेमी सगळ्यात महत्वाची गोष्ट कडनी फायनल. मला वाटतं सेमी मुंबईला पण कडनी सेमी. होतं हे सगळं चांगल्यासाठी होतं. म्हणूनच मी आप्पांना काय म्हणलं की आज आप्पांना बी मी ठाम एवढं येणे सांगतोय की आप्पा तुम्ही माझी गाडी हाणावीच लागते का, तर एक आपल्या भागातला एक आपल्या गावातला नंदी आहे आणि आज आपल्या गावातला नंदी इतक्या टोकावर आहे आणि इतक्या चांगल्या म्हणजे ह्याच्यावर आहे आणि एक आप्पासारखा चांगला ड्रायव्हर. आणि भविष्य तुम्ही जवळ बघितलंय आता मी पण बघतोय. तुम्हाला काय वाटतंय? काय आता बहीणबद्दल सांगायचं म्हणजे कारण बहीणचा मनात कधीच एकाबद्दल किंवा कोणाबद्दल दोष नसतो. मग त्यांच्या विरोधात जरी एखादा असला, गाडी जरी झोपली तर ती हा चला काय सल्ला बैला विचारला तर बैल चांगला सल्ला देतात. आणि आता आम्ही तर काय बहीणच्या शेजारीच राहिलाय, त्याच्यामुळे बहीणचा स्वभाव म्हणजे ती कळणारालाच कळतोय त्याच्या मोठ्या मैदानात. इथून पुढं खरंच मला एक चांगला जॉकी आणि चांगला माणूस, माझ्या घरातला माणूस मला आता इथून मिळालाय. आज योगायोग म्हणायचा आणि इथून पुढं खरंच त्या माणसापासून आम्हाला इथून पुढं सचिनला अपेक्षा भरपूर आहेत. स्वप्नील शेठ काय सांगताल या बैलाबद्दल? एक वेगळा बैल आहे आणि हा बैल ज्यावेळेस आणला, ज्यावेळेस खरेदी केला तेव्हा खरेदी केल्यापासून मी या बैला बरोबर आहे. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. मला वाटते ज्यावेळेस खरेदी केल्या सांगितलं ही बैल टॉपचा बैल आहे. नाही, त्याने ते खरेदीच्या ज्या दिवशी खरेदी झाला त्या दिवशीचं मैदान त्याला पळायला मिळालं असतं तर तो एक नंबर त्याने तिथंच केला असता. पण थोडीशी गाडी त्या दुसऱ्या बैलावरती लॉबी झाल्यामुळे तो पळता आला नाही. आणि त्यामुळे कसं आहे ते काही गोष्टी नशिबात लागतात बरं. ते मिळायला. त्यांचं वेगळं पण आहे बैलाचं. त्यांचं नशीब होतं, त्यांच्या दावणीला आला आणि त्यांनी आज दाखवून दिलं काय. ऑपरेशन केलं तरी पण बैलांना ऑपरेशन केलेलं दुसऱ्या मैदानात एक नंबर केला. एक वेगळं पण आहे बैला. तो विश्वास होता. बैलाचं ऑपरेशन झाल्यानंतर साधारणतः 25व्या दिवशी देवाने फायनल केलं होतं सासवडच्या मैदानात. त्या दिवशी मी सांगितलं ज्या दिवशी सचिन बाहेर निघेल त्या दिवशी, म्हणजे 8 दिवस अगोदर ज्या दिवशी सचिन बाहेर निघेल त्या दिवशी एक नंबर करेल. आणि त्या दिवशी सचिननं एकच नंबर केला होता. म्हणजे त्या बैलावरती आपला विश्वास आहे. तो बैल काय करू शकतो, त्याच्यात गती किती, त्याचा प्रेशर काय, त्याचा अनुभव आपल्याला म्हणजे अंदाज आलेला आहे. पब्लिकनं पण डगत नाही बैल. पब्लिक आज दाखवून दिलं ना. आज एवढं फुल 3-4 मजली गॅलरी होती तरी पण पब्लिकनं फुल प्रेशरनं पळाला बैल. हे महत्वाचं आहे. ठाम बाहेरनं पळणं पण गरजेचं आहे. पण मित्रांनो 3 फेर पण आलाय. बैलाकडे जर बघितलं तर कोण म्हणणार नाही की तिनं 3 फेर पळलाय. एकदम फ्रेश बैल, एकदम फ्रेश बैल. एखादं 3 फेरा इथं 3 फेर पण म्हणजे सुखाची गोष्ट नाही. अजून तो दुसरा आहे. नाही काय आहे, आता आम्हाला टेन्शन येतं. शाहिद बाई पळून गेले दुसऱ्या दिवशी बैल म्हणतात लय फ्रेश आहे, उकारतोय बैल. हो आपला अजून आता दुसरा दात लावला त्यांनी, कुठेतरी थांबवा त्याला 4-8 दिवसाचा आराम असावा. पण त्याचं काय आहे, त्याच्या अंगात जे आहे ताकद ती दाखवत असतो तो आणि त्याचाच कुठेतरी रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. वेळेस घेतला तेव्हा पण सांगितलेलं बैल एक नंबरातला आहे. मी अजून पण सांगतो बैल चौसा झाला म्हणजे जसा जसा दात लावल तसा जास्त पडणार. नाही गती आहे, गती दाखवणार आणि जेवढं त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार तेवढं तो ते. उन्हाळा चालू आहे आणि काळा रंग हा उष्णतेचा एक शोषक असतो. जर ऊन पडलं तर काळ बघा कुठली पण गोष्ट लगेच तापते, तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नाही. नाही ते आज ज्यावेळेस बल्ला डॉक्टरांचा माझं फोनवर बोलणं झालं ऑपरेशनच्या वेळी, त्यांचे जे सहकारी होते त्यांनी सांगितलं की अशी स्किन असं कातड 30 वर्ष झालं ऑपरेशन करतोय पण अशी कातडी कुठल्या बैलाची किंवा कुठल्या जनावराची मला बघायला मिळाली नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी उन्हात प्रवेश करू शकत नाही. म्हशीचं सुद्धा कातड इतकं जाड नसते, एवढं कातड जाड आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की आहे वेगळं काय आहे, वेगळं पण आहे आणि ते दाखवत होतो. शुभेच्छा सचिनला मित्रांनो.